नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लाईन आणि पनवेल या ठिकाणी आलेले आहोत. मातृ इच्छा या ठिकाणी राहणाऱ्या लीना हेमंत वैद्य या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. पनवेलमध्ये आलेले आहोत. काय म्हणतायत वैद्य वहिनी, चला जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. आला आला उन्हाळा, आणा वैद्यांची कुल्फी. बर. आला आला उन्हाळा, आला आणा वैद्यांची कुल्फी. हेमंतरावांचं नाव घेते, आम्हाला काढायचे तुमच्यासोबत सेल्फी. काय सांगताय? तुमची कुल्फी स्पेशल दिसते. हो, कुल्फी स्पेशल आहे आमची. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. ती ताई नणंदची. नमस्कार. ती माझी सख्खी बाई. हो हो ती आत्याची मुलगी, ती पण ताई. आणि हे आमचे सगळे शेजारी. हो. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. कुल्फी बद्दल जाहिरात झाली आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? नांदगावचं मुरुड जंजिरा. म्हणजे गणपती आहे. गणपती आहे ते. वा वा. आणि तुमचं बालपण? माझं पनवेल इथेच. पनवेल इथे. शाळा? शाळा इथे विके हायस्कूल, विठोबा खंडप्पा. तुमची? माझं नांदगावलाच सगळं शाळावर. अरे पण शाळेचं नाव असेल ना? श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय हायस्कूल आहे. घरी कोण कोण होतं? घरी आई, बाबा, आजी, छोटी बहीण, काका, काकू सगळे. तुमच्या घरी? माझ्या घरी आई, बहीण आणि मी आणि बाबा. कसं गेलं बालपण? बालपण छान. म्हणजे सुरुवातीला दंगा मस्ती आणि फिरण्यामध्येच गेलं आणि नंतर अचानकपणे मग बिझनेसमध्ये लक्ष घालावं लागलं. म्हणजे आमचा व्यवसाय आहे कुल्फीचा, त्याच्याकडे लक्ष घालायला लागलं. मग आता तुम्ही तोच व्यवसाय हो, करता? आता सध्या मी तोच व्यवसाय करतो. कारण बाबा थोडे लवकर गेले, त्याच्यामुळे मग एकंदरीत सगळ्या परिस्थिती बघता मग त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं. तुम्ही तिकडेच होता नांदगावला? हा, मी नांदगावलाच होते. तुम्ही कधी गेला होता का नांदगावला? नाही कधीच नाही? नाही नाही मी लग्नापूर्वी कधीच नांदगाव माहिती नाही नाही. तुम्हाला? नांदगावच्या थोडं अलीकडे बऱ्याचदा गेलो होतो काशीद बीचला, पण नांदगाव पर्यंत नाही पोहोचलो. काय हो, तुम्ही कधी बोलवलं नाही तिकडे? नाही. मग तुमची ओळख कशी झाली? लग्नानंतरच म्हणजे ठरलं, बोलणं वगैरे झालं. आधी नंदेशशी बोलणं झालं फोन वगैरे करून, मग यांच्याशी झालं. तुम्हाला कोणी सांगितलं नांदगावला मुलगी आहे? म्हणजे जेव्हा लग्नाचं ठरलं तेव्हा मग सगळं आपलं जे पत्रिका वगैरे इकडे तिकडे देणं वगैरे, त्याच्यामध्ये मग आमच्या म्हणजे माझी जिथे फॅक्टरी आहे चिखल्याला कुल्फीची, तिथले ते काका आहेत, त्यांनी त्यांच्या म्हणजे खूप वाया फिरून फिरून ते नांदगावपर्यंत पोहोचले. कुठे तुमची फॅक्टरी आहे? चिखले गाव म्हणून आहे पनवेलच्या शेजारी, तिथे. आणि मग तुम्ही लगेच आलात? हा, मी ते फोन केला, विचारलं काय कुल्फी कशी आहे? नाही नाही, असं करायचं आहे का लग्न वगैरे सगळं विचारलं. मग? आणि मग आलो, त्यांनी सांगितलं तेव्हा इथेच आलो. इथेच कार्यक्रम झाला बघण्याचा वगैरे. मग फॅक्टरीवर गेलो, कुल्फी टेस्ट केली. नाही, मी नव्हतीच केली पहिले कुल्फी टेस्ट. इथे आम्हाला बसवलेलं बोलायला दोघांना आणि सासूबाईंना आमच्या. आणि घरचे जाऊन दुकानात कुल्फी वगैरे खाऊन आले. आणि मग जराशी चर्चा झाली, मग आम्ही गेलो घरी. मग काय लगेच होकार? नाही, लगेच होकार नव्हता. का नव्हती आवडली कुल्फी? नाही, मला आवडलेली कुल्फी. त्यांना म्हणजे 8-15 दिवस घेतले आरामात त्यांनी होकार देण्यासाठी. का हो? का म्हणजे असं कारण नाही, पण एक अरेंज मॅरेज होतं, सो समोरच्या माणसाला समजून घेणं वगैरे. मी म्हटलं आधी एकदा 2-3 वेळा फोनवरती बोलू, कसं आहे. बोलले तुम्ही? हो. तुम्ही पण तिकडे बोलायचे, वाट बघायचे कधी फोन येतो? कधी फोन येतो, कधी तिकडनं जातानाच तुमचा होकार होता? हा, जवळजवळ इथनं बसल्यावर घरी जाऊन थोडी चर्चा केल्यावर हा होकार होता. आणि तुम्ही मात्र विचार करत होते. थोडा. मग किती वेळा फोन केला? 5-6 वेळा झाला. फोन आमचे बऱ्याच वेळा झाले. 2 वेळा भेटलो. आणि मग कुठे भेटले? वर्सोली बीचला. वर्सोली बीच, अलिबागच्या इथे. हे बरं जमवलं. तुम्ही कशा आल्या वर्सोलीला? मी आले सुट्टी टाकून. आता अलिबाग मध्ये अलिबाग मध्ये पडतं ना, त्याच्यामुळे.
तुम्ही इकडनं अलिबागला गेले भेटूया. हा आणि तुम्ही तिकडनं अलिबागला आले, आले. मग घरी विचारलं नाही कुठे हा चालली सांगितलेलं विचारूनच म्हणजे हे केलं जायचंय म्हणून काय की बोलवलं एकदा भेटायचंय आम्हाला एकमेकांशी बोलायचंय. किती वाजता भेटले होते दुपारच्या टायमात भेटलो होतो किती तरी वाजता? 12:30 वगैरे. आणि किती वाजेपर्यंत भेटला होता जास्त नाही 1-2 तास होतो. 2-2.5 तास होतो. आणि परत गेला तुम्ही नाही त्याच्यानंतर मला माझ्या आत्याकडे जायचं होतं उरणला, तर मग ह्यांनी मला अर्ध्यात सोडलं आणि माझी बहीण आलेली तिथे सोबत, मग आम्ही गेलो तिथनं. बरोबर संधी एक एक मिळेल तेवढी शोधत होते आणि मग निर्णय झाला तो. त्या 2 वेळात तर झालाच, बट एकदा खूप वेळ आमचं फोनवर बोलणं झालं, सगळं बोलणं झालं, इकडचं तिकडचं, हे कसं ते कसं. जवळजवळ 1-1.5 तास आम्ही पहिल्यांदा बोललो हा. ठरल्यापासून. आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझा होकार आहे. समजायला हवं ना आपल्याला. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे हो तुम्ही. आता किती वर्ष झाली लग्नाला? 1 वर्ष झालं 3 महिने, 1 वर्ष 3 महिने. कसं असतं हो लग्नानंतर? छान असतं, खूप बदल पण असतात ओव्हरऑल. म्हणजे माहेरचं सासरचं खूप फरक पडतो. किती वेळा गेला वर्षभरात सास माहेर? भरपूर माहेरी भरपूर वेळा गेले, पहिले 6 महिने तर भरपूर वेळा गेले, नंतर मग जॉब सुरू झाला त्याच्यामुळे आता खूप कमी कमी झालंय. आपण तर व्यवसाय माझा व्यवसाय व्यवसाय आहे. माझं इथे दुकान आहे लायनळीमध्ये आणि मी स्वतः कुल्फी बनवतो आणि मग विकतो. पण मला सांगा की या व्यवसायामुळे त्यांना खूप दुकानात थांबावं लागतं. हो थांबावं लागतं. मग तुमच्या काही अपेक्षा नाही आहेत की कुठे फिरायला जावं किंवा कुठे नाही यावं? त्या पूर्ण करतात ते, असं म्हणजे होतं फिरणं वगैरे होतं, पण त्याचं पण काम आहे त्याच्यामुळे त्याला लेट होणं वगैरे. कारण आता उन्हाळा सुरू झाला की सीझन असेल. सीझन आहे. तेवढे 3 महिने फक्त मी तिला सांगितलं की मी कुठे नेऊ शकत नाही, बाकीचे 8 महिने आम्ही व्यवस्थित. आणि मी स्वतः ट्रेकिंग पण करतो त्यामुळे फिरण्याची आवड भरपूर आहे. तुम्ही जाता ट्रेकिंगला? हा गेली 1-2 हो म्हणजे जायला उत्साह आहे की आता नको वाटतं? आवडतं. नाही आवडतं. हा? आवडतं. पण तुम्ही कधीच रागवत नाही वर्षभरात, ते कसं काय? असं काही नाही. असं काही नसतं? रागवले खूप वेळा, रागवणं रुसणं असतं. पण कसं आहे हो नांदगाव, कसं आहे? नांदगाव छान, अगदी सुंदर. हो हो आणि यांचं घरही म्हणजे रस्त्याच्या बाजूला घर, घराच्या बाजूला वाडी, वाडीच्या मागे समुद्र. म्हणजे अजून कुठे जायची गरजच नाही घरी. ते खूप छान वातावरणात हा आहे. खूप छान. तरी सुद्धा गप्पा मारायला वर्सोलीलाच गेलात की नाही? स्वतःचा समुद्र असला तरी दुसऱ्या समुद्रावरती जास्त आनंद मिळाला असेल हो ना? म्हणजे तेव्हा खूप लांब वाटत होतं नांदगाव इथनं, पनवेलवरून नांदगाव एवढा वेळ जाईल, मग कसं येऊ. मग आता म्हणलं मारते त्या. आता पण मी जाते एकटी निघून, मला हो. लांबच वाटतं अजूनही. पण आता मला सांगा, इतकं सगळं हे सुरू असताना जसं त्यांनी सांगितलं की रस्त्याला घर, घराच्या मागे वाडी, वाडीच्या मागे समुद्र, हो. तिथून या शहरात यायचं पनवेलमध्ये, असा गजबजाटाचा सगळा एरिया, कसं वाटतं? कसं ऍडजस्ट केलं तुम्ही? पहिले थोडंसं झालं की म्हणजे सवय घरची होती, घर सगळं फिरायचं, मोठं घर, इकडे जा तिकडे जा, आणि इकडे आल्यावर पहिले ओळखीचं कोणीच नाही. स्टार्टिंगला 1-2 महिने जरा झालं की कसं बोलायचं, कोणाशी काय बोलायचं, माणसं कशी ओळखायची वगैरे, असं सगळं झालं. पण नंतर झाली सवय, मग एक ओळख होत गेली, शेजारी वगैरे, त्याच्यामुळे मग सवय झाली. मग या सगळ्या जणी सगळ्या इथल्याच का? हा सगळे इथलेच आहेत, हं. जवळजवळचे आहेत सगळे. आता बरं वाटतंय? आता बरं वाटतं. आता तिकडे जास्त करमतं की पनवेलला? इथेच करमतं जास्त, पण तिकडे जावंसं वाटतं. स्वाभाविक आहे ना, हा. वाटणारच. माहेर माहेर माहेर, शेवटी माहेराची ओढ शेवटी असते. माहेर ते माहेरच ना. हो ना. आता तिकडे कोण कोण आहे माहेर? आता आई आहे, बहीण आहे, आजी आहे माझी आणि बाबा आहेत, आणि काका काकू वगैरे सगळे शेजारीच आहेत. चला अजून काय मग भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात काय नाही, बिझनेसला सोबत करायचं ह्याला, आणि जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा आहे. चांगलं आहे ना, अशी साथ मिळाली तर वाढवत राहा. हं? नक्कीच. तुम्ही फार कमी बोलला पण इतक्या वेळात. संधी देईल, संधी. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. बडबडी आहे खूप, पण आधी ओळख व्हायला लागते. ओळख झाल्यावरती बडबडते भरपूर, त्याच्या आधी एकदम शांत गप्प असते, पण एकदा ओळख झाल्यावरती बडबडते, रागावते भरपूर, हा रडते भरपूर. पनवेलमध्ये पाणी टंचाई असलं तरी आमच्याकडे भरपूर पाणी आहे. मग रडायला कारण नाही लागत? नाही, चांगली गोष्ट असू दे, वाईट गोष्ट असू दे, काही असलं तरी रडणार? हा. काय हे कसं काय? ते पाठी समुद्र होता म्हणून माहेर? अरे काय नाही, असं नाही, म्हणून होतं खूप जा की पटकन होतं रडणं माझं, का कोणतीही म्हणजे यांनी गोष्ट. आवाज वाढवला की डोळ्यात पाणी येतं? हो, आवाज ह्यांनी असो कोणी असलं वाढवला की डोळ्यात पाणी येतं. आणि त्याच्यानंतर यांनी समजा बोलायचंच नाही ठरवलं दिवस, नाही तर हा? पुरंच येईल मध्ये. असं केलं नाही त्यांनी कधी?
की दिवसभर बोललोच नाही असं? नाही असं नाही केलं त्यांनी कधी. पण त्यांनी केलं तर बरं वाटेल. नाही नाही अजिबात नाही. त्यांनी बोलायला पाहिजे सतत माझ्याशी. सतत बोलायचं. हा बोलत राहायचं. म्हणजे गप्प अबोला नाही धरायचा पण बोलायचं. अच्छा अबोला नाही हा, अबोला कळलं बोलत राहा. हो नक्की. हा इतकं माऊली आली आहे तिकडनं इकडे. बरं आता ना घरात काही चिठ्ठ्या लपवले. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटात त्या चिठ्ठ्या शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत जाऊन पोहोचायचे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वेळ सुरू आहे. निसर्ग मित्र. निसर्ग मित्र. तिथे ट्रॉफी असेल बघ निसर्ग मित्राची. आयत्यावर कोयता. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली फक्त. मिळाला का? झाडाच्या पानांची ताट. पत्रावळी. पत्रावळी. इथे झाडाच्या पानांची ताट. तुम्ही नको. हे बघ. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरात बघा वर्षभरातच चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. नमस्कार. एका वर्षात एवढी हंडी कुल्फीने भरली असती तर बरं झालं असतं. तक्रार तुमची नाही ह्यांची झाली आहे. रात्री घरीच येत नाही म्हणून. कोणाशीच प्रेमाने वागत नाही असा आरोप आहे. हं? नाही मान्य आहे तुम्हाला? नाही असं मान्य नाही मला. नाही वागते प्रेमाने असं. सकाळी लवकर उठत नाही. उठावं लागतं. मान्य आहे? हो. काय? नाही उठावं लागतं लागतं. म्हणजे उठायचं नसतं पण उठावं लागतं. काय हो? हो कारण का पाणी. बापरे खूप धांदरटपणा करता. होतो. सगळ्यांचंच ऐकून घेता तुम्ही. हो. हाकेला पटकन ओ देत नाही तुम्ही. होतं असं कधी कधी. हाक मारले आतमध्ये असेल बाहेरून कोणी येऊन आवाज दिला तर हो देणं नाही होत. कंजूसपणा खूप करता. खूप असं नाही पण करते. थोडाफार आहे. मान्य आहे. मान्य. माहेरपणासाठी जाता पण घरी न थांबता बाहेरच फिरता. ही आईची तक्रार असणार आईची नाही हो. थांबा आधी. मान्य आहे का तुम्हाला? मिस्टरांबरोबर छोट्या छोट्या कारणावरून भांडत असता. छोट्या छोट्या कारणांवरनं होतात आणि हा. पहिली पण तक्रार मान्य आहे. मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाता पण तिथे कंजूसपणामुळे परत येता. काय डेंजर आहे ते. पटकन डिसिजन घेत नाही. खूप वेळ लागतो तुम्हाला. हो वेळ लागतो. हो आणि त्याच्याबद्दल मी सांगतोय तिला की पटपट डिसिजन घेत जा म्हणून. मिस्टर कामावरून कितीही लवकर आले तरी तुम्हाला ते उशीरच आले असं वाटतं. खरंय खरंय. का असं? लवकर म्हणजे 12 वाजता दुकान बंद होतं. मग याला 12:30-1 होतात. मग ते माझ्यासाठी उशीर असतो की 1 वाजलं मग आता मी झोपते. मग तुला उशीर होतो. हो 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 बरोबर आहे. काय वाटतं या आरोपांबद्दल तुम्हाला? नाही खूप हव्यात म्हणजे सुधारणा नाही असं नाही. वर्षच झालंय त्याच्यामुळे थोडं फार शिकणं. साधारण किती 60 वर्षापर्यंत होईल? नाही अजून 2-1 वर्षात होईल. एक वर्ष होईल. अजून 1 वर्ष पाहिजे. हा. हे म्हणजे जणू काही प्रोबेशन पिरियड आहे आणि मी आता थोड्या दिवसांनी परमनंट होणार आहे असं सांगताय. पण काय म्हणजे काय कुठले कुठले बदल होतील असं वाटतं तुम्हाला स्वतःला? छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडते रागावते ते कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे? थोडं फास्ट म्हणजे डिसिजन वगैरे घेतले पाहिजेत तिने किंवा कुठलं एखादं काम तिला सांगितलं की म्हणजे नॉर्मल वेळेपेक्षा थोडं आम्हाला जास्त वेळ लागतो तर ते थोडं तिने हे करायला पाहिजे आणि बोलत राहायला पाहिजे. म्हणजे माझ्याशी तर बोलते नो डाऊट पण बाकीच्या इतरांशी फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहणार किंवा काही संपर्कात राहणार सगळ्यांशी. काय हो हे होणार बदल? होणार उद्यापासून. उद्या नसतो आयुष्यात. नाही पण तुम्हाला शुभेच्छा. हसत राहा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की खूप मोठं करायचंय बिझनेस तर त्याच्यासाठी तुमचं सपोर्ट हा लागणार आहे. हो. आणि मग दोघांच्या अंडरस्टँडिंगने संसार सुद्धा वर्षानुवर्ष उत्तम होणार आहे. का काळजी करू नका. हा चित्र कसं काढताय ते बघायचंय आम्हाला. या
तुम्ही हसलात, तुम्हाला माहिती होतं ना हे चित्र देणार. नाही, तुम्ही चित्र बघून मी हसले. आणि आल्यापासून आम्हाला कुल्फी कशी असते ती बघितली कुठे आम्ही. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. अरे जोरदार काढलाय तुम्ही डायनासॉर. असा डायनासॉर कुठे पनवेलमध्ये फिरत असतो बिचारा, चालून चालून काय डायनासॉरचं पनवेल ते नांदगाव जाऊन जाऊन पाय सुजले आहेत आता. अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिलं. काय आहे चूक मोठे नाही अशी असते. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं वहिनी. अभिनंदन, अभिनंदन. नमस्कार, सांगा. सून चांगली आहे. सून चांगली आहे. व्हेरी गुड. मगाशी एवढ्या तक्रारी आल्या, त्याचं काय आहे? ते चिडचिड करते, सकाळी उशिरा ते काय उठते. थोडं चालतं तसं. मुलाला कुठला सल्ला द्याल तुम्ही? चांगलाच. चांगला. हो. हो ना. आणि सुनेला काय सांगणार? सुनेला सांगेन चांगलं आहे, वा हे कर. हो ना. आणखी चांगला संसार करा हा. असंच म्हणणं आहे. काय दहशत आहे तुमची, बघितलं सासूबाई बोलताना टेन्शन घेत आहे. अजून कोण बोलणार? कोण आलंय अजून? आई, आईकडे द्या. जावई खूप चांगले आहेत. हं. येतात तिकडे नांदगावला? हो, येतात, मध्ये येतात. हो. आणि मुलगी सतत येत असते नाही नांदगावला? नाही नाही येत. वाडी म्हटल्यानंतर तिकडे नारळाची झाडं असतील ना? हो हो, मग काय नारळ चेक करायला येतात तिकडे? पण कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटलं तुम्ही आला तिथे. अरे नमस्कार. खूप छान वाटलं, तुमचं आभार आहेत. पण वर्षभर मुलगी जेव्हा वेळेला दुसऱ्याच्या घरात जाते हो. तेव्हा तुम्हाला दडपण असेल, टेन्शन असतं. थोडस त्यावेळी. होतं. आता वर्षभराचा हा संसार झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? दोघांचेही खूप स्वभाव चांगले आहेत, मिळते जुळते आहेत. त्यामुळे तसं टेन्शन माझं कमी झालं थोडं. कमी झालं ना, त्यामुळे हा. खुश आहात तुम्ही? खुश हो आहे. ना. आणि मेन म्हणजे काय, तिचे आजोबा असते ना तर ते आणखीन खुश झाले असते. नात जवळ बघायला मिळाला असता, हा. त्याने खुश झाले असते. आजोबा जाऊन 3 वर्ष झाले. बरं. त्यांना खूप तिचं वेळ होतं, म्हणजे लहानपणापासून हा. तिचं खूप म्हणजे कौतुक करायचे. द्या पुढे, आता बोला. आम्ही सगळे खूप हॅप्पी आहोत घरामध्ये, कारण आम्हाला एवढा म्हणजे मला चांगला जिजू मिळाला आणि घरातल्यांना खूप जावई म्हणजे चांगला जावई. इकडे सगळे त्याला लाडका जावईच म्हणतात नांदगावला. हो. हो, जोशांचा लाडका जावई आला. मग इकडनं कुल्फी घेऊन येतात ते? हो, येतात. का जाईपर्यंत वितळते? नाही राहते. मग ताई जास्त चांगली आहे की जिजू? नाही, दोघंही. द्या माहिती द्या. दोघंही चांगले आहेत. हो ना. पण लगेच जिजू असं म्हटलं. लाडके झाले आता ते आमचे, एकच एक जिजू आहेत ना आता, हा. लाडके लाडके झाले. जिजू असं. अजून कोण बोलणार? शेजारी, मैत्रिणी? बाळा आणि लीना खूप स्वभावाने छान आहेत. रोज आम्हाला कुल्फी वगैरे खायला देतो तो. म्हणून चांगला आहे. कधी कधी आम्हाला रबडी सुद्धा आणून देतो तो. अरे वा. द्या पुढे, आता बोला. बाळाचा स्वभाव खूप चांगला आहे. दोघं पण त्याच्या वडिलापासून आमच्या इथं राहतात. हो. एकदम लहान होता, आमच्या घरातच त्याचा जन्म झाला. बर. खूप दोघं बहीण भाऊ खूप चांगले राहतात. है ना. एकमेकाशिवाय सल्ला घेत नाही बहीण भाऊ. बहीण पुण्याला असते त्याची. हो, हो. सगळं व्यवस्थित आणि आता करतात. सून आली आहे तर काय ती वाटतंय? पण छान आहे. दोघं स्वभाव चांगले आहेत. व्हेरी गुड. कधी काय केलं तरी मला पहिले आणून देणार. काय सांगता? काय मग ती करणार. इतकं सगळे कौतुक करतायत, पण आज 1 वर्ष, 1.25 वर्षाचा संसार झालाय. क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा असं म्हणजे मी कोणाला पटकन रागावले असेल किंवा चुकून काही बोलले असेल रागाच्या भरात, तर त्यांची मी क्षमा मागते. तुम्ही? असे म्हणजे तसं तर नकळत जर कोणाला दुखवलं असेल तर त्यांची नक्कीच क्षमा मागेल. चला, क्षमा मागितलेली आहे. सुखाचा आनंदाचा संसार सुरू आहे. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि उत्तरोत्तर त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो ही प्रार्थना करून झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.